पण आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, जसा त्यांनाही आहे ना. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत त्यांनी जे भाषण केलं ते ऐकण्यासारखं आहे, ऐतिहासिक आहे. असं काय महान कार्य केलं की ते महाजी शिंदे पुरस्कार देताना जे झालेलं भाषण आहे ते फार इंटरेस्टिंग भाषण आहे. असं महाराष्ट्राला काय पुढे नेलं? महाराष्ट्रामध्ये पैशाचं राजकारण करणारे हे लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर करून धमक्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत. दिल्ली पुढे झुकणारे हे लोक आहेत. दिल्ली पुढे सरपटणारे हे लोक आहेत. त्यांना महादजी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांना इतिहास माहिती आहे की नाही. साहित्य संमेलन सुरू होते, तुम्ही साहित्य संमेलनासंदर्भात सुद्धा भाष्य केलं होतं. ज्याला लोकांचं साहित्य संमेलन आहे बघा. आता तुम्हाला उद्यापासून चित्र दिसेल. मी स्वतः दिल्लीत 2 दिवस आहे. मी दिल्लीमध्ये यासाठी आहे, जातोय. पुस्तक सोडून द्या, अनेक मराठी लोक दिल्लीत येणार आहेत. तर त्यांना मलाही भेटण्याची इच्छा असते. आणि ते काही ते आमच्याशी संबंधित लोक असतात, ग्रंथ विक्रेते, पुस्तक विक्रेते, लेखक. त्यांना मला भेटण्याची सुद्धा इच्छा आहे. मी दिल्लीत थांबेन 2 दिवस. महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना काही अडचणी असतील, सरकार सर्वत्र पुरं पडू शकत नाही, किंवा ज्या संस्था आहेत, हजारो लोक येत असतील मराठी, तर त्यांच्या काही अडचणी असतात. राहण्याच्या अडचणी आहेत, काही इतर अडचणी आहेत, काही वाहनांच्या अडचणी असतील, तर त्या जर मला सोडवता आल्या मराठी लोकांच्या संदर्भात तर नक्कीच मला आनंद होईल. म्हणून मी 2 दिवस दिल्लीत थांबणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना काही निर्णय घेतले गेले, त्यामध्ये आता त्याच्या चौकशी करण्याची सुरू झालेली आहे. एसटीच्या ज्या बसेस घेतल्या होत्या त्याची चौकशी सुरू झालेली आहे. आता 900 कोटीचा हाऊसिंग प्रोजेक्ट सिडकोचा आहे, त्याच्या संदर्भात देखील तो युटर्न घेतलेला आहे सीएमने आता, आणि त्याची इन्क्वायरी सुरू. हा पक्षाचा, त्यांच्या सरकारचा अंतर्गत विषय आहे. तर आधीच्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल, काही घोटाळे केले असतील, सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल, जनतेला फसवलं असेल, राज्याला फसवलं असेल, आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल. आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत. आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल, त्याचं स्वागत केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल देवेंद्र फडणवीसजी हे शिवनेरीवर होते. त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. छत्रपतींचा एक विचार होता, रयतेच्या काडीच्या किंवा भाजीच्या देठालाही हात लावू नका. म्हणजे एक नया पैशाचा भ्रष्टाचार करू नका आणि सहन करू नका. जो छत्रपतींच्या विचाराने वागून राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत, आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की, विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करू. आज रेखा गुप्ता मुख्यमंत्री पदावर दिल्लीच्या विराजमान